नमस्कार, मी काकासाहेब दिगंबर देवकर, राहणार कळाशी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मी बोरी गणातून अपक्ष उभा आहे. घराणेशाहीच्या विरोधात मी उभा आहे. जर इथं एखाद्या सामान्य कुटुंबातील लोकांना जर उमेदवारी दिली असती तर मी इथं उभा राहिलो नसतो. तर मला चांगला प्रतिसाद बोरी गणामध्ये भरपूर लोकांची मला साथ आहे. मला भरपूर लोक गपचूप मतदान करणार आहेत आणि तुम्ही जी उभा राहिलेल ते माझं भरपूर इथल्या लोकांनी स्वागत केलं. तुम्ही आज कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मुलाशी निवडणूक लढवत आहात, कसं पाहता याकडे? मी ह्या लोकशाहीमध्ये एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी इथली घराणेशाहीच्या विरोधात मी उभा आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये सर्व घराणेशाही चालली आहे आणि त्या घराणेशाहीच्या विरोधात मी उभा आहे. तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? भरपूर लोकांची साथ आहे. लोकांच्या घरी मी पत्रिका देतोय, लोक माझं स्वागत करतात. तुम्ही जरी घरी आला तर तुम्हाला मतदान आम्ही करणार आहे, म्हणजे तुम्ही पुन्हा येऊ नका, आम्ही इथं गपचूप तुम्हाला मतदान चांगलं होणार आहे. तुम्ही आता या गणात फिरत असताना काय काय कामे अपूर्ण वाटतात तुम्हाला? या गणामध्ये काहीच कामं नाही. ती बऱ्याच आता वस्त्यावर गेलो, इथं जो कोणाला घरपूर नाही, ती कोणाचे काय नाही, काही विकास झालेला नाही. तुम्ही जर तुम्हाला जर निवडून दिलं तर तुमचं विजन काय राहणार? मी इथल्या लोकांची सर्व घरकुलं, सर्व लोकांची कॉन्टॅक्ट, इथल्या लोकांतील पाण्याची सोयी, ही सगळं काय जे मी जर लोकांनी मला निवडून दिलं तर मी स्वीकारण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला काय वरिष्ठ लोकांचा पाठिंबा आहे का? हो, भरपूर लोकांचा पाठिंबा आहे मला. तालुक्यातील भरपूर लोकांचा मला पाठिंबा आहे. माझी उमेदवारी ठेवल्यानंतर भरपूर लोकांचा मला फोन आला की तुम्हीच ह्या गणामध्ये उभा राहिला, मी तुमचं अभिनंदन. तुम्हाला काय वाटतं किती मतदान होईल तुम्हाला? आता हे लोकशाहीमध्ये भरपूर लोकांची साथ आहे. तर आता बघू आपण 7-9 तारखेला काय लोकांचा प्रतिसाद आहे. आता अजितदादा नंतर नाही, सहानुभूतीची लाट येऊ शकते. दादा हा चांगला नेत होता. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहे. आम्ही त्यांच्या अंत्यविधीलाही गेलतो आणि आता काल आमच्या गावामध्ये त्यांचा सदर्जी वाहिली. अजितदादाच्या दुःखात आम्ही सामील आहे. तो चांगला नेता होता, पण अजितदादा चांगला नेता म्हणून बाकीची चांगली नाहीत. ओके. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.